मुंबईच्या बाबतीतला राजकारणाचा समज हा केवळ पेग, पेंग्विन आणि पार्टी एवढ्या पुरताच राहिला आहे की काय? आता आपली लढाई कोणाची आहे? निजामाच्या बाबत. नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली ती शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही याची. विशेषतः मुंबई आणि ठाण्यामध्ये युतीचं काय होणार याचीच उत्सुकता खरं म्हणजे अधिक आहे. राजकीय विश्लेषकांपासून ते थेट सर्वसामान्यांपर्यंत सगळेच जण आपापल्या परीनं युती होणार की नाही याचा अंदाज बांधू लागलेले आहेत. गंमत म्हणजे भाजपच्या बरोबरीनं शिवसेना राज्यात सत्तेत सहभागी आहे, पण असं असलं तरी असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी शिवसेनेनं भाजपवरती टीका केलेली नाही. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून तर सातत्यानं भाजपवरती परखड टीका केल्याची कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. भाजपचे नेतेसुद्धा यात काही मागे नाहीत. मुंबईत तर भाजप नेत्यांनी शिवसेनेला पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडलेली नाही. म्हणजेच रोज उठसूट एकमेकांवरती कुरघोडी करणारे हे दोन्हीही पक्ष आता मात्र महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची भाषा करतायत. युती संदर्भात चर्चेच्या फेऱ्यासुद्धा आता सुरू झालेल्या आहेत, पण या चर्चेच्या या फेऱ्यांनंतर सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये युती होईलच याची काही शाश्वती देता येत नाही. एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये बिघाडी झालेली असताना दुसऱ्या बाजूला युतीत सुद्धा सारं काही आलबेल आहे असं मात्र नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती रोज एकमेकांवर टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपनं या निवडणुका एकत्र लढवाव्यात का, हाच खरं म्हणजे खरा प्रश्न आहे. आणि त्यावर राजकीय नेत्यांची मतं जाणून घेण्यापेक्षा थेट मतदार राजा असलेल्या सर्वसामान्यांनाच बोलतं करावं असं मी ठरवलं. आणि त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत इतर कुणीही मान्यवर राजकारणी नसतील, तर माझ्यासोबत असणार आहात थेट तुम्ही. तेव्हा फोन उचला आणि डायल करा आमचा 02266483333 हा दूरध्वनी क्रमांक. आणि तुमच्या या सगळ्या मतांवरती आधारित विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ख्यातनाम राजकीय विश्लेषक हेमंत देसाई. तेव्हा एकही सेकंद न दवडता आम्हाला फोन करा. फोन नंबर पुन्हा सांगतो, 0226648333333 या क्रमांकावरती तुम्ही फोन करायचा आहे आणि युती व्हावी की होऊ नये याबाबतचं तुमचं म्हणणं आमच्यासोबत शेअर करायचं आहे. तेव्हा आपण सुरू करूया चर्चेला की एकूणच महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. राज्यातल्या 10 महापालिकांची ही निवडणूक आता होते आहे आणि सगळ्यांचं लक्ष अर्थातच मुंबई महापालिकेकडे आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप महापालिकेमध्ये सत्तेत आहे भागीदारी, पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप हे एकत्र येणार का, या दोघांची युती होणार का याबाबत मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. चर्चा मात्र सुरू आहे. दोन्ही पक्षांची चर्चा कालपासून सुरू झाली. आज सुद्धा एक बैठक झाली. उद्या पुन्हा दुपारी एक बैठक होणार आहे. बैठकांचं सत्र, बैठकांचा सिलसिला हा सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या बैठकांचं फलित नेमकं काय असणार आहे, युती नेमकी होणार आहे का? कारण आजच बैठक जी झाली शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची, मंत्र्यांची, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जी बैठक आज घेतली त्याच्यानंतर अनिल परब यांनी जो बाईट दिलेला आहे, यांनी जी प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली आहे, त्यात मात्र अत्यंत सूचक असं विधान अनिल परब यांनी केलं. आणि त्यात त्यांनी म्हटलंय की पारदर्शी हा जो शब्द भाजपनी वापरलेला होता, मुख्यमंत्र्यांनी वापरलेला होता की युती ही पारदर्शी मुद्द्यावरती व्हायला हवी, नेमक्या त्याच शब्दाला पकडत अनिल परब असं म्हणालेले आहेत की पारदर्शी युती जर व्हावी वाटत असेल तर फक्त मुंबई महापालिकेचाच विचार कशाला करायला पाहिजे, मग ही पारदर्शकता राज्यात किंवा केंद्रात का नाही, अशा स्वरूपाची मांडणी अनिल परब यांनी आजच्या बाईटमध्ये केलेली आहे. आणि कुठेतरी मला वाटतं की हे सूचक असं वक्तव्य नक्कीच आहे. हेमंत देसाई, मला सांगा की एकूण हे सगळं चित्र आपण पाहतो आहे की एका बाजूला भाजप आणि शिवसेना रोज काही ना काही त्यांच्या कुरघोडी सुरू असतात. शिवसेनेचा नेता एक काहीतरी वक्तव्य करतो, त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचा नेता दुसरं प्रत्युत्तर करतो आणि मग त्यातनं सारं काही आलबेल आहे युतीमध्ये असं काही वाटत नाही. एकूण तुम्ही कसं पाहतात? आता महापालिकेची निवडणूक आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, युतीच्या संदर्भातली स्थिती नेमकी काय वाटते? महापालिका निवडणुका आता अगदीच तोंडावर आलेल्या आहेत आणि 27 तारखेला जे आहे, 27 तारखेला जो निर्णय घ्यायला लागेल, म्हणजे अर्ज भरण्याचं वगैरे सगळं सुरू होईल प्रोसेस, जेव्हा त्याच्या अगोदर हा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत दोघंही जण समोरासमोर शड्डू ठोकून उभे राहतील. दोघा जणांकडून बातम्या पेरल्या जातील, कारण कुठल्या सोर्समधून ही बातमी मिळाली त्याच्यावरती हे अवलंबून आहे. प्रश्न असा आहे की दोघांना गरज आहे की नाही. भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे
की आमची गेल्या वेळी समजा ताकद जी वाढलेली आहे ती आणखीन त्यानंतरच्या काळात आणखीन वाढलेली आहे. म्हणजे नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे, ती जरी निग्लिजिबल शिवसेनेच्या तुलनेमध्ये निम्मीसुद्धा नसली तरी ती वाढलेली आहे. उलट शिवसेनेची जी नगरसेवकांची संख्या आहे ती 2007 नंतर 2012मध्ये कमी झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की आमची आमदारांची संख्या वाढली, वॉर्ड वाईज आमचं जी ताकद आहे तो हिशोब केला तर भारतीय जनता पक्षाची ताकद शिवसेनेपेक्षा पुष्कळच वाढलेली आहे, हे त्यांनी संख्यात्मकदृष्ट्या दाखवलेलं आहे. म्हणजे लोकसभा निवडणुका हा जर निकष लावला किंवा विधानसभा निवडणुका गेल्या हा निकष लावला तर भारतीय जनता पक्षाची ताकद ही निर्विवादपणे वाढलेली आहे. त्यामुळे जर केवळ गेल्या वेळच्या ताकदीचा विचार करून जर तिकीट वाटप झालं तर ते भारतीय जनता पक्षाला नको आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 100 तरी जागा पाहिजेत, 100 जागा हव्यात, असं 100 जागा पाहिजे असं म्हटलं तर शिवसेना त्याला नक्की कमी. प्रेक्षकाचा फोन आपल्याला आलेला आहे, पहिला फोन या कार्यक्रमातला आहे. आयविट लोबो बोलत आहेत बदलापूरवरनं. हा माझा आवाज पोहोचतोय? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय? हा बोला बोला, तुमचं काय म्हणणं आहे, युती व्हावी की नाही? मला असं वाटतं की युती होऊ नये बीएमसीच्या इलेक्शन मध्ये. कारण असं आहे की जर युती नाही झाली तर दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना यांची एक ताकद दिसून येईल, कळेल आपल्याला नक्की काय ते. आणि कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय म्हणजे नाहीसा होईल. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपलं तिकीट मिळावं आणि भाजप कार्यकर्त्यांना वाटत असेल की तिकीट मिळालं पाहिजे. त्यांनी स्वतंत्रपणे लढल्यानंतर नोटबंदीचा परिणाम पण आपल्याला दिसून येईल की नक्की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की माझी ताकद जी कमी झाली आहे त्याचा बेनिफिट शिवसेनेला नक्की होईल आणि शिवसेनेचे सीट्स वाढतील. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये पण आपण दिसून आलेलं आहे की शिवसेनेची ताकद पूर्वीपेक्षा जास्त वाढलेली आहे, सीट्स वाढलेले आहेत. त्या पद्धतीने इथेही शिवसेनेच्या सीट्स नक्की वाढतील आणि भाजपला पण आता सर्वत्र वाढ होत चालली आहे. तर काँग्रेसचा जो वोट बँक आहे तो पुढे नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन आणि जे इतर जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात भाजपला वोटिंग करतात. त्यामुळे एक चांगलं आपल्याला गणित म्हणजे फाईट दिसून येईल शिवसेना आणि भाजपमध्ये. लोबो, तुमचा मुद्दा पोहोचला. तुम्ही म्हणताय की युती व्हायला नको आहे आणि दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले पाहिजेत, म्हणजे दोघांची ताकद नक्की आपल्याला कळेल. हेमंत देसाई आता जसं लोबो म्हणाले की दोन्ही पक्षांची नेमकी ताकद काय आहे, म्हणजे कोणता पक्ष किती पाण्यात आहे हे जर समजायचं असेल तर ही निवडणूक स्वतंत्रपणे लढली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे. तुम्ही कसं पाहतात? हां, मला असं वाटतं की ते म्हणतायत त्यात जरूर तथ्य आहे. आपण लक्षात घ्या की जर युती झाली नाही तरीसुद्धा दोन्ही पक्ष नंतर एकत्र येणारच आहेत. आणि म्हणून आत्ता जर युती जर झाली नाही तर दोन्ही पक्षांना ऑब्व्हियसली आपापल्या ताकदीचा अंदाज येतो आणि त्याचप्रमाणे 5-5 वर्ष ज्यांनी काम केलेलं असतं त्या मतदारसंघामध्ये की मला तिकीट मिळेल म्हणून लोकांचे प्रश्न सोडवलेले असतात, त्यांना जर तिकीट मिळालं आणि ते जर सेनेच्या माणसाला भाजपसाठी जागा सोडायला लागली किंवा भाजपच्या माणसाला, कार्यकर्त्याला सेनेसाठी जागा सोडायला लागली तर ते नैराश्य येतं. आणि म्हणून आपली ताकद आजमावण्याच्या दृष्टीने हे नक्कीच योग्य आहे. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये युती कोणाला हवी अशी वाटते. माझ्या मते दोन्ही पक्षांना युती हवी की नाही हा खरा प्रश्न आहे, म्हणजे ती नकोच असेल. पण युती तोडण्याचं पाप हे माझ्या शिरावर मी घेणार नाही, ते दुसऱ्याच्या शिरावरती मी टाकेन. आणि म्हणून कारण काय की ते जर टाकलं नाही तर मग काँग्रेस राष्ट्रवादीचा सामना करण्यासाठी आम्ही प्रामाणिकरित्या प्रयत्न केले नाहीत असं पाप शिरावरती येतं. म्हणून वाटाघाटीचं नाटक करायचं आणि जर युती झाली तर ठीक आहे, नाही झाली तर दुसऱ्याच्या गळ्यात ते टाकायचं, अशा प्रकारची ही चाल आहे. पण लोबो आपण म्हणतात ते बरोबर आहे की ताकद आजमावण्याच्या दृष्टिकोनानं प्रत्येकाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणं हे अधिक चांगलं आहे. पण हे आत्ता दोन्ही पक्षांना अनुकूल परिस्थिती आहे. म्हणून उद्या असं लक्षात घ्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने अनुकूल संधी आहे, म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका बसण्याची शक्यता सेना भाजपच्या सत्तेला आहे. तर अशा वेळी मात्र त्यांना युती करावी लागली असती. आज ते कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहे, स्वतंत्रपणे लढले तरीसुद्धा त्या दोघांच्या भांडणात असतील किंवा दोघं युती झाली तरीसुद्धा ते सगळी ऑपोजिशनची स्पेससुद्धा त्यांनी व्यापलेली आहे. म्हणजे ऑपोजिशन जवळजवळ नाहीच आहे किंवा अतिशय कमजोर स्थितीमध्ये आहे.
त्यामुळे आता सेना भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये अनुकूलता आहे. अगदी बरोबर की स्वतंत्रपणे दोन्ही लढलं किंवा पक्षांना- एकत्र लढलं अगदी, अगदी. तरी त्यांना अनुकूल युतीच्या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांना म्हणजे भाजप असेल किंवा शिवसेना असेल दोन्ही पक्षांना अनुकूल असं वातावरण सध्याच्या काळामध्ये असल्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढले तरी त्यांना काही म्हणजे तोटा होईल असं नाही. पुढचा फोन आपल्याला येतो आहे. तुकाराम मोरे बोलतायत पुण्यातनं. माझा आवाज पोहोचतोय? तुकाराम मोरे, माझा आवाज पोहोचतोय? फोन बहुतेक कट झालेला आहे. तर एकूणच मुंबईचा समजा आपण विचार केला तर मुंबईमध्ये प्रामुख्याने युतीच्या संदर्भामध्ये फार कमालीची अशी उत्सुकता आहे. युती होणार की नाही होणार, चर्चेच्या फेऱ्या तर सुरू आहेत. आणि जसं हेमंत देसाई तुम्ही म्हणालात की मुळात या वाटाघाटीत चाललेल्या हे दाखवायचं आहे, पण त्यातनं नेमकं म्हणजे युती तोडल्याचं पाप जे आहे, पातक जे आहे ते नेमकं कोणाच्या माथ्यावरती मारायचं हा खरं म्हणजे मुद्दा कळीचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ता ज्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, काल पण एक बैठक झाली, आज शिवसेनेची बैठक झाली आणि आता उद्या दुपारी 1 वाजता पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होते आहे. हे सगळं जर आपण पाहिलं तर नेमका फॉर्म्युला समजा युती करण्याचा निर्णयच झाला तर फॉर्म्युला कसा असू शकतो? फॉर्म्युला म्हणजे भारतीय जनता पक्ष आपल्याला सोयीचा फॉर्म्युला टाकतंय आणि शिवसेना अर्थातच गेल्या वेळी कोणी किती जागा लढवल्या आणि आपली ताकद किती आहे याच्यावरती शिवसेना हे करण्याचा प्रयत्न करेल आणि काही बाबतीत असं दाखवू शकेल की या मतदारसंघामध्ये आमची ताकद वाढलेली आहे. ती ताकद वाढली याचे त्यांना पुरावे द्यायला लागतील. म्हणजे समजा गेल्या 2012 साली जी निवडणूक पालिकेची झाली त्यानंतर अमुक वॉर्डामध्ये विधानसभा मतदारसंघात समजा एखाद्या शिवसेनेचा उमेदवाराचा पराभव झाला तरी त्यांची एकूण वोट्स त्यांना मिळालेली आहे ते दुसऱ्या पक्षाच्या तुलनेमध्ये वाढलेले आहे, भाजपच्या तुलनेत वाढलेले, असं दाखवून त्यांना ही गोष्ट सिद्ध करायला लागेल की आम्हाला बाबा तुम्ही जास्त आता आम्हाला जागा लढवून द्या. ही परिस्थिती आहे का हे मला वाटत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला गेल्यावेळी म्हणजे 2012 साली शिवसेनेला अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती म्हणजे कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या वेळी. त्यामुळे त्यांना करून दाखवले असा प्रचार शेवटच्या क्षणी त्यांनी केला आणि कसं बसं त्यांची सत्ता आलेली आहे. म्हणजे भाजपच्या साथीने कशी बशी सत्ता आलेली आहे. म्हणजे त्यावेळीसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेमध्ये होतं राज्यामध्ये आणि केंद्रात, तरीसुद्धा त्यांना सत्ता मिळवता आली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीला ही नामुष्कीची गोष्ट आहे. आपण त्याच्यावरती येऊयात. आणखीन एका प्रेक्षकाचा फोन येतोय, नांदेडमधनं बोलतायत सुरेश राठोड. सुरेश राठोड, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? हा सर, पोहोचला आहोत. हा, काय तुमचं म्हणणं आहे? युती व्हावी की न व्हावी, आणि व्हावी असं जर वाटत असेल तर ती का, आणि नको वाटत असेल तर ती का? युती होऊ नये कारण का स्थानिक जे कार्यकर्ते असतात त्यांना स्वतः जे आपल्या प्रभावामध्ये काम करायचं लागतं कंटिन्यू. आता एखादी जागा समजा जी शिवसेनेची उमेदवाराची आहे ती समजा भाजपच्या उमेदवाराला सोडायला लागली असेल तर त्या स्थानिक कार्यकर्ता तिथला नाराज होतो कारण त्यांनी आपल्या वादात आपल्याला असतो सर. त्याच्यामुळे युती होऊ नये सर. अगदी या अनुषंगाने मी एक मुद्दा सांगू का? हा, बोला हेमंत देसाई बोला. बघा, गेल्या विधानसभा निवडणुका आपल्या डोळ्यासमोर आहेत. तेव्हासुद्धा युती होणार अशी हवा होती आणि अचानकपणे खडशांनी हे अनाऊन्समेंट केलं की युती होणार नाही. त्यांनी युती तोडली असं त्यांच्या शिरावरती सगळं आलं. पण तो निर्णय पक्षाचा होता. खडसे यांनी तो कन्व्हे केला कारण खडशांना युती नको होती. ज्याप्रमाणे परवाच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मधू चव्हाण प्रभूतींनी सांगितलं की आम्हाला युती नको आहे. असा एक मोठा वर्ग, किरीट सोमय्यांना युती नको आहे, आशिष शेलार यांना हवी आहे की नाही शंका आहे कारण त्यांना नको आहे, असंच माझं मत आहे. युती कोणाला हवी आहे भारतीय जनता पक्षामध्ये? माझ्या अंदाजाप्रमाणे आणि काही प्रमाणामध्ये माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना युती व्हावी असं वाटतं. याचं कारण काय की समजा ही युती झाली नाही तर फटका बसला समजा त्याच्यामध्ये पक्षाला, तर ते त्यांच्या शिरावर येतील आणि पक्षांतर्गतरित्या जे विरोधक दबा धरून बसलेले आहेत, आत्ता मी नाव सांगायचं कारण नाही, सगळ्यांना माहिती, ते पुन्हा एकदम आक्रमक होतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे ते पहिल्यापासून त्यांची लाईन आहे की माझं आणि उद्धव ठाकरे यांचं चांगलं आहे, आमचं इक्वेशन चांगलं जुळलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीच्या वेळी आक्रमक पवित्रा धारण केलेला होता. म्हणजे वाघाच्या जबड्यामध्ये दात वगैरे मोजायचे हे सगळं केलं होतं. पण त्यानंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी शिवसेनेविरुद्ध व्यक्तिशः त्यांनी हल्ला चढवला नाही. हल्ला चढवण्याचे जे डिपार्टमेंट आहे ते आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांच्यावरती सोपवलेलं आहे. स्वतः व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस यांनी याच्यासंबंधी आक्रमक भूमिका घेतली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांचं काय म्हणणं आहे असेल
की आत्ता त्यांची जी ताकद आहे ती त्यांना शिवसेनेला फार मोठ्या प्रमाणात जर जागांचा त्याग करायला लागणार असेल तर त्यांचं त्याच्यामध्ये नुकसान आहे. आणि ती आकडेवारी असं दाखवते की शिवसेनेला जरा जास्त फटका बसण्याचा म्हणजे जागा सोडण्याचा त्यांना त्यांच्यावरती प्रसंग येईल. मग त्या जागा सोडण्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर पक्षामध्ये फार मोठं एलिमेंट असं आहे की ज्यांना संधी मिळाली नाही, संधी त्यांना हवी आहे आणि त्यांना आता कॉर्पोरेशनमध्ये तिथनं विधानसभेमधनं तिथनं लोकसभेमध्ये जाण्याची इच्छा आहे. कारण शिवसेनेमध्ये सुद्धा जनरेशनल चेंज होतो आहे. त्या सगळ्यांना आपल्या पाठीशी उभं राहण्याच्या करण्याच्या दृष्टिकोनानं उद्धव ठाकरे यांना कदाचित युती नको असेल. अगदी याच मुद्द्यावरती आपण नाशिकच्या प्रेक्षकांकडे जाऊयात. दिलीप घाटे बोलत आहेत नाशिकमधनं. दिलीप घाटे, तुम्ही नाशिकमध्ये आहात आणि नाशिक महापालिकेची सुद्धा निवडणूक आहे आणि आजच भाजपच्या शहराध्यक्षांनी म्हटलेलं आहे की आम्ही नाशिकमध्ये स्वबळावरती लढणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, युती व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? नाही, माझ्या हिशोबाप्रमाणे युती व्हायला पाहिजे. कारण युती झाली तर मताचं जे विभाजन आहे ते न होता जास्तीत जास्त जागा मिळू शकतील युतीला, असा माझा अंदाज आहे. अच्छा, म्हणजे युती व्हावी या मताचे दिलीप घाटे आहेत. हेमंत देसाई, आता नाशिकमधले दिलीप घाटे म्हणतात की युती व्हायला पाहिजे कारण युती जर झाली तर मतविभाजनाचा जो धोका असतो तो कमी होतो. म्हणजे मत विभागली जाणार नाहीत आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना कदाचित फायदा होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुळात युती कधी होऊ शकते की जर फॉर्म्युला त्यांचा फिक्स झाला असेल तरच. मुळात मुद्दा येतो तो फॉर्म्युलाचाच. आणि जसं मगाशी तुम्ही मांडणी करत होता की भाजपची ताकद वाढलेली आहे, मग ती विधानसभेतली आणि लोकसभेची सुद्धा, त्या प्रमाणाचा जर आपण विचार केला तर भाजपचा अधिकाधिक जागा मिळवण्याकडेच कल असणार आणि ते शिवसेना ॲक्सेप्ट करणार का, हा खरं म्हणजे मुद्दा आहे. याच मुद्द्यावरती ती युती टिकणार की नाही हे आपल्याला समजू शकतं. कसं पाहतात सगळं तुम्ही? मी तुम्हाला एक आकडेवारी सांगतो. हे बघा, 2007चं संख्याबळ बघा. शिवसेना 84, भारतीय जनता पक्ष 28. 2012चं संख्याबळ शिवसेना 75, भारतीय जनता पक्ष 31. म्हणजे भाजपच्या 3 जागा वाढलेल्या आहेत आणि शिवसेनेच्या 9 जागा कमी झालेल्या आहेत. 2015 साली शिवसेने 135 जागांवरती निवडणूक लढवली, 75 जागा मिळवल्या आणि भाजपने 63 जागा लढवल्या आणि 31 जागा कमावल्या. याचा अर्थ असा आहे की जो स्ट्राईक रेट आपण म्हणतो की भारतीय जनता पक्षाने कमी जागा लढवल्या आणि जास्त जागांवरती त्यांना यश मिळालं आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट त्या मानाने खूपच कमी आहे, काही प्रमाणात तरी कमी आहे असं दिसतं आपल्याला. नागपूरमधून एक फोन येतो आहे. संदीप मते बोलत आहेत. संदीप मते, काय म्हणणं आहे तुमचं, काय मत आहे? हॅलो. हा संदीप मते बोला. सर नमस्कार सर. माझा तर पहिले हेमंत देसाई सरांना नमस्कार सर, आपल्याला नमस्कार. मी हेमंत देसाई सरांना खूप दिवसापासून टीव्ही प्रोग्रामवर ऐकतो सर. मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, मी प्रॉपर मराठवाड्यातून आहे. तर आपण खूप सामाजिक काम करता सर, त्याला माझ्या शुभेच्छा. आणि आमच्या करीने आम्ही तुम्हाला खूप आमच्या आयडिओलॉजिस्ट मानून असं सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करत आहोत सर आमच्या दृष्टीने. संदीप मते, तुमचं म्हणणं काय आहे, युती व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? सर आम्ही या युतीच्या बाबतीत मला एक प्रश्न विचारायचा होता सर तुम्हाला. तर युती नाही झाली तर हीच बेटर राहील, कारण प्रत्येकाला तुमचं जसं मत आहे ना, आम्हाला पण वाटतं सर, एक सुशिक्षित राजकारणी म्हणून आम्ही पण थोडं इथं ऍक्टिव्ह आहोत सर. तर सर नाही झाले त्याचे फायदे असे होते सर की जरी महानगरपालिकेत थोडे त्यांना कमी भेटले, शिवसेनेला वोट त्याचं कमी झालं, नुकसान झालं नाही, तर महानगरपालिका म्हणजे शहरा व्यवस्थेत आज चांगले आर्थिक फायदे आहेत सर या डिमॉनिटायझेशनचे. पण सर ग्रामीण भागात जर पाहिलं ना तुम्ही, आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि याच्यामध्ये एवढा प्रचंड शेतकरी असा हे झालेला आहे ना सर, तर याचा शिवसेनेला थोडा फायदा होऊ शकतो सर. भाजपवर खूप नाराज आहे आणि आज असे काही जिल्ह्यात, मी परभणी जिल्ह्यातून बिलॉंग करतो सर, मला जसं कळतं तसं तिथं खासदार शिवसेनेत माझा. हा बोला सर. आणि दुसरी गोष्ट नाही झाली तर प्रत्येकाचं मत म्हणजे व्यक्त करायला सरांनी जर सांगलं तर प्रत्येकाला संधी भेटेल आणि जो चांगला आहे ना तो निवडून येईल. धन्यवाद सर. धन्यवाद संदीप मध्ये तुमचं मत मांडल्याबद्दल धन्यवाद की तुम्ही म्हणतात की दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढलं पाहिजे, त्या मताचे तुम्ही आहात आणि त्याचे फायदे पण सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. हेमंत देसाई ते जसं म्हणत होते की जो चांगला उमेदवार आहे तो नक्की निवडून येईल, मग तो स्वबळावरती लढेल नाही तर युतीमध्ये लढेल, हा जो मुद्दा आहे. आणि वेगवेगळ्या भागातले लोक बोलता आहेत, जसं आता नाशिकमधनं लोक बोलले, नागपूरमधनं बोलले, बदलापुरात, म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लोक आता बोलत आहेत. मी परत एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की आमचा स्क्रीनवरती जो नंबर आता आपण दाखवूया त्या स्क्रीनच्या नंबरवरती, म्हणजे जो 02266
843333 हा जो आमचा फोन क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्हाला फोन करायचा आहे आणि तुमचं जे मत आहे युतीच्या संदर्भातलं, युती व्हावी की न व्हावी या संदर्भातलं मत तुम्ही आमच्याशी शेअर करायचं आहे आणि त्याच्या अनुषंगानं जे काही विश्लेषण जे आहे ते हेमंत देसाई आपल्यासोबत करतायत. हेमंत देसाई, जसं मगाशी आपण फॉर्म्युल्याचा विचार करत होतो, काही आकडेवारी तुम्ही सांगत होता. आपण जर आत्ता पाहिलं की शिवसेना आणि भाजप म्हटलं तर दोन्ही तुल्यबळ पक्ष आहेत आणि हे दोन्ही तुल्यबळ पक्ष जर एकत्र लढले तर स्वाभाविकपणे काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्या अगदी जवळपासही पोहोचू शकणार नाही अशी स्थिती आहे. असं असताना सुद्धा दोन्ही तुल्यबळ मित्रांमध्येच हा सत्ता संघर्ष जर निर्माण झाला तर त्यातनं एक वेगळा मेसेज खरं म्हणजे मतदारांपर्यंत जाऊ शकतो. कसं पाहता त्याकडे? मतदारांकडे वेगळा मेसेज माझ्या मते अगोदरच गेलेला आहे. साधी गोष्ट म्हणजे निजामाची औलाद अफजल खान अशा प्रकारचे एकमेकाला लाखोली वाहिली या लोकांनी आणि शिवसेना पुन्हा सत्तेमध्ये गेली. सत्तेमध्ये गेल्यानंतर नरेंद्र मोदींवरती व्यक्तिशः टीका करणं, देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवायचं आणि सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे अमित शहांपासून खडशांपर्यंत सगळ्यांना टार्गेट करणं. त्याच्या उलट आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी तर मातोश्रीमध्ये म्हणजे माफियांचे जे माफियांना आशीर्वाद जे आहे पालिकेतल्या ते मातोश्रीवर नाहीत असा थेट आरोप करणं, किरीट सोमय्यांवरती शिवसैनिकांनी हल्ला करणं. याचा अर्थ काय की दोघंजण एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा भारतीय जनता पक्षाचा शिवसेना आणि शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाचा शत्रू आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीचे संबंध होते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे अशाच प्रकारचे संबंध होते कारण त्यांना शिवसेना भाजपला नावं ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. तेव्हा हे विरोधी एकमेकाचे आहेत. कारण शिवसेनेला जर महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय गेल्या वेळी सांगितलं होतं की आम्हाला स्वबळावरती सत्ता महाराष्ट्रात स्थापन करायची. ती जर स्थापन करायची असेल तर भाजपला कमी केल्याशिवाय म्हणजे हिंदुत्ववाद्यांची मतभेदी संपूर्ण स्वतःकडे घेतल्याशिवाय शिवसेनेला सत्तेवरती येता येणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचं जे काय असायचं असेल पण भाजपच शत्रू आहे शिवसेनेचा आणि भाजपचा शत्रू शिवसेना आहे. हे दोघांनाही माहिती आहे. त्यामुळे युती ही वरवरचीच असेल जी काय असेल ती. म्हणजे युती वरवरची असेल. मला सोलापूरमधून आपल्याकडे फोन येतो आहे. अक्षय रेड्डी बोलतायत. अक्षय रेड्डी, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. काय म्हणणं आहे तुमचं, युती व्हायला पाहिजे की नाही? हॅलो, हा बोला बोला. माझी इच्छा आहे की युती होऊ नये. कारण हे बघायचं की भाजपचे आतापर्यंत संघ एवढे दिवस झाले पाठीशी आहेत. त्यांचे स्वतःचे उमेदवार आहेत. ते कळेल 227 उमेदवार आहेत का नाही मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये. कारण हे सगळे आयात उमेदवार आहेत आणि बी टीम काँग्रेसची ते लोक उभा करतात. त्यांचे स्वतः सगळे बाहेर आणतात. उमेदवार आहेत ते आहेत का ते कोणी जनतेला खरं. त्याच्यामुळे युती होऊ नये अशी आमची इच्छा आहे. युती होऊ नये असं तुमचं म्हणणं आहे आणि जसं तुम्ही मुद्दा मांडला की आयात उमेदवार अगदी अगदी त्यांचे टीमच नाही. एवढे दिवस झाले संघ आहे पण त्यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते नाहीत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे लोक आणतात. स्वतःचे तुमचे उमेदवार कुठे ते दाखवते जनतेला तुमच्यावर स्वतःचे उमेदवार किती. बरोबर बरोबर. अक्षय रेड्डी, तुमचा मुद्दा पोहोचला, तुमच्या भावना पोहोचल्या, मतही पोहोचलं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो तुम्ही मांडू पाहतात की मुळात आयात उमेदवार तैनात करण्यामध्ये किंवा उतरवण्यामध्ये खरं म्हणजे पक्षांचा कल दिसतो आहे. आणि आता गेल्या काही दिवसामध्ये आपण बातम्यांमध्येही पाहिलेलं आहे की भाजप असेल किंवा शिवसेना असेल त्या दोन्ही पक्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधनं इनकमिंग सुरू झालेलं आहे. मग या सगळ्या आयात केलेल्या नेत्यांना उतरवायचं कुठे, त्यासाठी तर त्यांना जागा द्यायला लागेल आणि तेच कुठेतरी संख्याबळ दाखवायला लागेल. ही सगळी खरं म्हणजे कसरत आहे आणि त्यामुळे युतीचा फॉर्म्युला नेमका कसा ठरणार, किती जागा शिवसेना लढणार, भाजप किती लढणार, युती होणार की नाही, युती झाली तर काय आणि नाही झालं तर काय, या सगळ्या परिणामांच्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना आठवण करतो की हा जो आजचा कार्यक्रम आपण करतो आहोत आवाज महाराष्ट्राचा, हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा आवाज आहे. कारण या कार्यक्रमात सगळे सन्माननीय वक्ते असणार आहात, ते तुम्ही असणार आहात. तुम्ही फोन कॉल आम्हाला करायचा आहे. स्क्रीनवरती आपण पुन्हा एकदा आपला नंबर पाहूया, 02266843333. हा जो आमचा दूरध्वनी क्रमांक आहे, या क्रमांकावरती तुम्ही फोन करायचा आहे आणि तुमचं मत युतीच्या संदर्भातलं जे आहे ते आमच्यासोबत शेअर करायचं आहे. हेमंत देसाई सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. सगळ्यांशी आपल्याला बोलायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. मुंबईच्या बाबतीतला राजकारणाचा समज हा केवळ पेग, पेंग्विन आणि पार्टी एवढ्या पुरताच राहिलाय की काय? आता आपली लढाई कोणाची आहे? निजामाच्या बापाची.
नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज जी चर्चा करतो आहे ती म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युती व्हावी की न व्हावी या संदर्भामध्ये आपण आज बोलतो आहोत. आणि आज मी मगाशी जसं ब्रेकवरती जाण्यापूर्वी सुद्धा म्हटलं की आजच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये मान्यवर वक्ते असणार आहात तुम्ही, म्हणजे प्रेक्षक, हा कार्यक्रम पाहणारे सगळे जे प्रेक्षक आहेत हे आजचे मान्यवर वक्ते या कार्यक्रमामधले असणार आहेत. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर फक्त एक फोन करायचा आहे आम्हाला. आमचा फोन नंबर जो आहे तो वरती तुम्हाला दिसतो आहे 02266843333. हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे. याच्यावरती तुम्हाला फोन करायचा आहे आणि युतीच्या संदर्भामधलं तुमचं जे मत आहे ते आमच्यासोबत शेअर करायचं आहे. हेमंत देसाईसुद्धा आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक आहेत आणि एकूणच युतीच्या अनुषंगाने नेमकं काय चाललेलं आहे आणि युती झाली तर त्याचे परिणाम काय असतील आणि नाही झाली तर त्याचे परिणाम काय असतील या सगळ्याचा साकल्यानं विचार आपण या कार्यक्रमातून करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हेमंत देसाई, जसं मगाशी आपण बोलत होतो की युतीच्या संदर्भामध्ये काही बलस्थान नक्कीच आहेत. म्हणजे दोन्ही पक्ष जर एकत्र लढले तर त्याचा फायदा त्यांना 100% होऊ शकतो, पण लढले नाहीत तरीसुद्धा दोन्ही पक्षांची ताकद वाढण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आणि कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचा फटका बसण्याची शक्यता ही आपण नाकारू शकत नाही. या एकूण सगळ्या राजकीय पटलाचं जर आपण चित्र पाहिलं, एकूण जर राजकीय चित्र पाहिलं तर आत्ताची सिच्युएशन नेमकी काय सांगते? गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जर बघितलं त्याच्या निकालांवरती तर साधारणतः 115 प्रभागांमध्ये भाजपची आघाडी आहे आणि 85 यावरती शिवसेनेची आघाडी आहे. तर ऑब्व्हियसली भारतीय जनता पक्ष जास्त जागा मागत आहे त्यांच्या आकडेवारीच्या आधारावरती. जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर एकत्रपणे ते लढले तर काही प्रमाणामध्ये ताकद वाढू शकेल का? तर गेल्या विधानसभा निवडणुकीचा आपण विचार करू. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांनी स्वतंत्रपणे आयत्यावेळी निवडणुका लढवल्या. काय झालं परिणाम की त्याच्यामुळे त्यांचा पराभव झाला अशातला भाग नाही. उलट भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आणि शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वबळावरती आपली ताकद बऱ्यापैकी सिद्ध केली आणि ते सत्तेत आले. म्हणजे त्यांचं फार नुकसान झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. एकत्रपणे त्यांनी निवडणूक लढवली असते तर किंचित फायदा झाला असता, पण या दोन्ही वस्तुस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर फार फरक पडत नाही. आणि मग फायदा आणि नुकसान काय? तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर पक्ष अधिक बळकट होतो, संघटना अधिक बळकट होते, कारण आपल्या माणसांना जास्त तिकीटं देता येतात, त्यामुळे लाँग टर्ममध्ये जास्त फायदा होतो. मग आज जर आपण बघितलं की शिवसेना भाजपला एकूणच अनुकूल स्थिती आहे, विरोधी पक्ष आहेत का नाहीत अशी शंका अशी स्थिती आहे. त्यांनी किती केले? एक फोन येतो आहे, आपण तो फोन घेऊ आणि परत त्याच्यावरती बोलूया. तुकाराम म्हात्रे बोलतात बदलापूरमधनं. तुकाराम म्हात्रे, काय म्हणणं आहे तुमचं युतीच्या संदर्भातलं? युती व्हायला पाहिजे की नाही? बघा, जर युती झाली, हॅलो, हा बोला सलग बोला. मुंबईची जर युती झालीच तर अति उत्तम विषय आहे की युती व्हायला पाहिजे. जसं युतीचा फॉर्म्युला होता आमचा पूर्वीपासून, त्या पद्धतीने युती झाली तर अगदीच फायदा आहे. कारण राष्ट्रवादी, मनसे आणि इतर जे पक्ष आहेत ते पक्ष सध्या संपुष्टात आलेले पक्ष आहेत आणि शिवसेना भाजप हे असे दोन्ही मातब्बर पक्ष आहेत की त्या ठिकाणी पूर्वी जी सत्ता सेनेची आणि भाजपची होती ती सत्ता कायम तशीच असणार आहे. आणि त्यासाठी त्या ठिकाणी जो आमचे उच्च नेते आदरणीय उद्धवजी साहेब जो योग्य निर्णय घेतील तो निर्णय असा असणार आहे की शिवसेना पक्षासाठी जास्तीत जास्त फायदा असेल आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील. पण त्यासाठी युती होणं आवश्यक आहे असं तुमचं म्हणणं आहे. हेमंत देसाईंशी आपण बोलूया. हेमंत देसाई, आता तुकाराम म्हात्रे ज्या पद्धतीने काही बोलू पाहत होते, शिवसेनेचे बहुतेक ते कार्यकर्ते असावेत असं त्यांच्या बोलण्यावरनं वाटतं आहे. युती व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे, बदलापूरबंद बोलतात. कसं पाहतात आता त्यांच्या एकूण विधानाचा आपण जर अन्वय लावायचा जर ठरवलं तर युती जर झाली तर ताकद वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे, काय सांगू शकाल? ऑब्व्हियसली की एकत्र लढलं तर ताकद दोघांची म्हणून नक्कीच वाढणार, पण त्यामध्ये प्रत्येक व्यक्तिगत पक्षाचं काय नुकसान होतं, काय फायदा होतो हे आपल्याला बघायला लागेल. आता शिवसेनेने अशी अट घातली होती सुरुवातीला, त्याचा पुनरुच्चार आता अलीकडच्या 2-3 दिवसात मी ऐकला नाही. तो असा की युती जर हवी असेल तर सगळ्या राज्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाचं म्हणणं तसं नाही आहे, कारण भारतीय जनता पक्षाला काही ठिकाणी त्यांची गरज नाही खरं म्हणजे, पण शिवसेनेने अशी अट घातलेली आहे. दुसरी अट म्हणजे याच्यामध्ये युती होण्यामध्ये अडचण काय आहे?
आपण लक्षात घेऊ. त्यापूर्वी मगाशी एका ज्यांनी फोन केला त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की सगळं भाजपमध्ये सगळे इनकमिंग आहे आणि त्यामध्ये भाजपचे म्हणजे थोडक्यात कोणीच नाही, कमी लोक आहेत, इम्पोर्ट केलेल्या लोकांनाच तिकीटं दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्या पक्षाचा स्वतःचा चेहरा कुठे. माझ्या म्हणणे याचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. विधानसभा निवडणुकीत दिसलं, लोकसभा निवडणुकीतही दिसलं की इम्पोर्ट केलेले चेहरे खूप आहे, कारण पक्षाला वाढायचं आहे, लवकरात लवकर वाढायचं, त्यासाठी या गोष्टी करायला लागतात. त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही, पण हे वास्तव आहे. पण यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा जे बेरजेचं राजकारण केलं म्हणजे 1952-53 नंतर त्यामध्ये शेका पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, याच्यामधनं लोकांना आयात केलं त्यांनी. तेव्हा त्यावेळीसुद्धा आपण त्याचा कोणी आक्षेप घेतला नाही त्याच्याबद्दल, उलट त्याचं कौतुक केलं गेलं. मग त्याचं जर कौतुक केलं गेलं असेल तर मग याचं सुद्धा आपल्याला समर्थन करायला लागेल. अगदी याच मुद्द्यावरती आपण एक फोन घेऊयात आता. लक्ष्मीकांत कोळपकर बोलतायत नवी मुंबईतनं. लक्ष्मीकांत कोळपकर, तुमचा आवाज, काय नेमकं म्हणणं आहे, युती व्हायला पाहिजे की नाही? सर, मला असं म्हणायचं आहे, गेले 2.5 वर्ष झाले. हा बोला, सलग बोला. गेले 2.5 वर्ष झाले यांचं तुतू मैमे चालू आहे. पण युती शिवसेनेचा स्वतः अपमान करून घेते. मला तरी असं वाटते की युती होऊ नये, शिवसेनेने एकदा तरी आपली ताकद दाखवावी की आपण काय आहे, आपण मुंबईमध्ये निवडून येऊ शकतो की नाही येऊ शकत. जर आता युती केली तर आयुष्यभर भारतीय जनता पार्टी शिवसेनेला दुय्यम दर्जा देत राहणार. आणि त्याच्यामुळे आमचा तरी वैयक्तिक विचार असा आहे की ती युती होऊ नये. पण आता शेवटी वरिष्ठांचे काय निर्णय आहे त्याच्यावर डिपेंड करतं. अगदी कोळपकरांचं सुद्धा म्हणणं युती होऊ नये असं, आणि त्यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यावरती खरं म्हणजे बोललं पाहिजे. मला त्यांचं म्हणणं खूप आवडलं कोळपकरांचं. म्हणजे ते कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत, समर्पित शिवसैनिक आहेत, हाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्यांना काहीही करून तिकीटं यश मिळवायचं अशातलं ते नाही आहेत. पण एक लक्षात घ्या की अशा प्रकारची भावना असणं चांगलं आहे, आदर्श आहे. पण मग शिवसेना या सरकारमध्ये का गेला? शिवसेना सरकारमध्ये जाण्यापूर्वी काय भाषा करत होते? सरकारमध्ये गेल्यानंतर त्याचं लटकं समर्थन कसं करण्यात आलं? मी ही जर सरकारमध्ये गेले नसते शिवसेना, आत्ता विरोधामध्ये राहून व्यवस्थित काम केलं असतं तर आणखीन पक्ष वाढला असता. जायचं काय कारण होतं? जायचं तिथे पुन्हा त्यांना नावं ठेवायची आणि कुरकुर करत बसायचं, हातपाय आपटत बसायचं, हे चुकीचं आहे. ही लाचारी आहे मुळात. म्हणजे शिवसेनेने लाचारी केलेली आहे आणि उगाचच छाती पुढे करून आपण काहीतरी स्वाभिमान जपला, मराठी माणसाचा अभिमान जपला अशी भाषा करायची. लोटांगण घातलेलं भारतीय जनता पक्षापुढे. ते लोटांगण का घातलं तुम्ही? लोटांगण घातलं नसतं तर तुम्हाला लाँग टर्ममध्ये त्याचा फायदा झाला असता. पण लाँग टर्ममध्ये जर फायदा बघितला असता तर आपल्या पक्षामधले अनेक जण पळून गेले असते दुसऱ्या पक्षामध्ये. ही भीती होती आणि ही भीती असल्यामुळे म्हणजे कोळपकरांसारखे निष्ठावंत शिवसैनिकांची संख्या वाढायला पाहिजे. त्यासाठी ती वाढत नाही, ही खरी गोम आहे. अगदी म्हणजे ती निष्ठावान कार्यकर्त्यांची जी मुळात गोची होते आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. आणि आयात नेते आणि निष्ठावान कार्यकर्ते यातला जो संघर्ष आहे याच्यामुळे पण युती होण्यामध्ये अडचणी अनेक वेळा आपल्याला दिसून येत आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात की मुळात स्वाभिमानी पक्ष म्हणून जी भूमिका कायम शिवसेना निभावत आलेला आहे, पण कुठेतरी सत्तेसाठी मग लाचारी स्वीकारली की काय, असं एक चित्र जे दिसतं आहे. त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी म्हणून मग शिवसेनेचे नेते टीका करतात भाजपच्या नेत्यांवरती आणि मग त्याला प्रत्युत्तर भाजपचे नेते देतात. सामन्यातल्या अग्रलेखामधनं सुद्धा भाजपवरती सातत्यानं टीका होते. म्हणजे यातून सत्तेत असूनही शिवसेना कायम विरोधाची भूमिका घेत आलेला आहे. आणि त्यामुळे एक जे चित्र किंवा एक जो संदेश लोकांपर्यंत जातो तो असाच जातो की सत्तेमध्ये जरी एकत्र असले तरी ते विरोधकच आहेत आणि त्यामुळे युती व्हायला नको, लढले तर स्वतंत्र लढा, अशी पण एक भूमिका असू शकते. कसं पाहतात? नक्कीच तुम्ही म्हणताय ते लॉजिकली काय आहे की शिवसेने सत्तेत जायला नको. आता सत्तेत जर शिवसेनामध्ये गेली असेल तर मग एकत्रपणे निवडणुका लढवल्या पाहिजेत. पण एकत्रपणे निवडणुका लढवण्यामध्ये अडचण अशी आहे, दोघांना वाटते की दोघांना आपली ताकद वाढवायची, ती ताकद आजमावून बघायची. त्यामुळे दोघांनाही स्वतंत्र निवडणुका लढवायच्या आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्षाची ती इच्छा आहे. तुम्ही बघितलं की केंद्रीय नेतृत्व भाजपचं आहे, अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, त्यांचा कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत संबंध हा नाहीच आहे. मग आता अमित शहा तुम्हाला आठवत असेल की गेल्या वेळी जेव्हा मुंबईत आले होते आणि ते मातोश्रीवरती गेले नाहीत, जाणार का नाही, भेटणार की नाही, आणि ते त्यांच्यामध्ये काही इक्वेशन नाही, अशा प्रकारच्या मोठ्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर काय सगळं रामायण घडलं ते आपल्याला माहिती आहे. तेव्हा दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं समीकरण नाही. उलट अमित शहा वारंवार इथे येऊन सांगतात की आपल्याला 100% म्हणजे 100% भाजप इथे करायचं आहे. हा त्यांचा अजेंडा आहे, तो कोणीही कधीही लपवलेला नाही आहे. आणि त्याचप्रमाणे शिवसेनेची इच्छा आहे. पण भाजपची अडचण अशी आहे की जर शिवसेनेची मदत घेतली नसती त्यांनी
तर राष्ट्रवादीची मदत घ्यायला लागली असती. राष्ट्रवादीची मदत घेतली असती तर अल्पकाळात सरकार टिकलं असतं, पण दीर्घकाळामध्ये पक्षाचं नुकसान झालं असतं. कारण भ्रष्टाचारी लोकांबरोबर तुम्ही त्यांची साथ घेतली, त्यांची साथ घेऊनच हे सरकार विश्वासाचा ठराव पास झालेला आहे उघडपणे. म्हणजे लबाडीच केलेली आहे भारतीय जनता पक्षाने, पण ही लबाडी करणं हा भाजपचा एक स्वभाव धर्मच आहे. अगदी या मुद्द्यावरती आपण येऊया. तानाजी भोसले कोल्हापूरमधनं बोलतायत. तानाजी भोसले, बोला, काय म्हणणं आहे तुमचं? हॅलो, हा बोला. हा, माझं म्हणणं असं आहे, युती व्हावी. युती व्हावी, का व्हावी युती? हा, युती का व्हावी असं तुम्हाला वाटतं? पण काय झालं माहिती काय, भाजप जे आहे ते शिवसेनेमुळे महाराष्ट्रामध्ये ताकद वाढलेली आहे भाजपची. अच्छा, शिवसेनेमुळं भाजपची ताकद वाढली आहे आणि त्यामुळे युती व्हावी असं तानाजी भोसले कोल्हापूरमधनं म्हणतायत. हेमंत देसाई, कसं पाहता त्यांच्या विधानाकडे तुम्ही? नाही, ते शिवसेनेमुळे नक्कीच वाढले, कारण शिवसेनाचं मराठी आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हे दोघं एकत्र आले प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. त्याचा दोघांनाही फायदा झालेला आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाचाही शिवसेनेला फायदा झाला, कारण राम मंदिर आंदोलनामुळे हिंदुत्व जे आहे ते एकदम उजळून निघाले हिंदुत्व. नाहीतर हिंदुत्वाचा मुद्दा होता कुठे? जर रथयात्रा निघाली नसती, राम मंदिराचा प्रश्न काढून त्याला राष्ट्रीय स्वरूप दिलं गेलं नसतं, तर त्याचा मुंबईशी काय संबंध होता? पण हे या हिंदुत्वाच्या बळावरतीच हे दोघेही एकत्र आलेले आहेत. त्यामुळे दोघांना एकमेकाचा नक्कीच फायदा झालेला आहे. पण शिवसेनेच्या आज आहे की विशेषतः मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, शिवसेनेची ताकद आहे. ही शिवसेना मराठी माणसाला आपली वाटते. मराठी माणसाला मनसेसुद्धा आपली वाटत होती, पण मराठी माणसाला दोघांनी दगा दिलेला आहे. त्यांची त्यांना मदत केली. साधी छोटी छोटी कामं जी आहेत मराठी माणसाची, नुसतं मराठी करून चिपळ्या वाजून काय उपयोग आहे? मराठी माणसाला जागांमधनं, त्यांच्या बिल्डिंगमधनं हुसकावून लावलं जात आहे, त्यांच्या झोपडपट्ट्या पाडल्या जात आहेत. कुठल्याही प्रश्नावरती शिवसेनेने ठोसपणे मराठी जनतेचं कल्याण केलेलं नाही. ठोस भूमिका शिवसेनेनं घेतलेली नाही कुठल्याही मुद्द्यांवरती असं तुम्ही म्हणता. एक फोन परत आपल्याकडे आलेल्या पुण्यातनं बोलतायत दीपक महाबळेश्वरकर. दीपक महाबळेश्वरकर, काय तुमचं मत आहे? शिवसेना आणि भाजप यांच्यात युती व्हावी की न व्हावी? मला असं म्हणायचंय, हॅलो, हा बोला, तुम्ही सलग बोला. मला असं म्हणायचंय की यांनी जे युती केलेली आहे किंवा युती करायची आहे त्यांना. हॅलो, हा बोला तुम्ही, आम्ही ऐकतोय, बोला, सलग बोला. तर यांच्या युतीमध्ये काही अर्थ नाहीये. युतीमध्ये अर्थ नाही असं तुम्हाला वाटतं का? काय कारण आहे असं कारण काय वाटतं? आहे, युती जरी केली किंवा नाही केली तरी सुद्धा नंतर हे लोक हे करतात ना. नाही, बरोबर आहे. हॅलो, हा बोला, तुम्ही बोला, सलग तुमचं म्हणणं मांडा. आता युती केली किंवा नाही केली तरी जेव्हा रिझल्ट लागतील त्याच्यानंतर ते हे करू शकतात ना. हे प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर, म्हणजे नंतर पुन्हा ते एकत्र येऊ शकतात. म्हणजे आता जरी वेगळे लढले, युती केली नाही, तरी परत ते एकत्र येतील. सत्तेसाठी एकत्र येण्याचाच खरं म्हणजे राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो. कारण शेवटी राजकीय पक्ष निवडणूक लढवतो तो सत्ता मिळवण्यासाठीच लढतो, आणि त्याच्यामुळेच कुठेतरी मग या तडजोडी ज्या असतात त्या होत असतात, कॉम्प्रोमाइजेस ज्याला आपण म्हणूया. हेमंत देसाई, जसं आता हे महाबळेश्वरकर सांगू पाहतात की कशाला पाहिजे युती, नंतर सुद्धा एकत्र येता येतं ना. मुळात शिवसेना आणि भाजपनं तेच केलं ना विधानसभेच्या वेळेला सुद्धा. तेच केलं. कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं की एकमेकाच्या विरुद्ध कशा प्रकारची भाषा वापरली गेली आणि काय झालं पुढे? दोघं एकत्र आले ना पुन्हा कल्याण डोंबिवलीमध्ये. मग ही सगळी जी नाटकबाजी आहे, ही जी भाषणबाजी आहे, त्याला काहीच अर्थच नाही त्याला. म्हणजे पुन्हा एकत्र येणार आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे भारतीय जनता पक्षाने काय सांगितलं की आम्हाला पारदर्शक कारभार हवा आहे. पारदर्शक कारभार म्हणजे काय की नालेसफाईपासून रस्त्यापर्यंतच्या कंत्राटांमध्ये पारदर्शकता हवी. आता या पारदर्शकचा आग्रह हा भाजपने इतके वर्ष शिवसेनेबरोबर सत्तेत असताना करून दाखवला नाही. कुठलाही आग्रह नव्हता. ते सगळं शिवसेनेच्या गळ्यात मारता येते की शिवसेने केली. शिवसेनेचा काय भूमिका आहे की नगर विकास खाते हे मुख्यमंत्र्यांकडे असतं, नंतर महापालिकेचा आयुक्त, त्याच्यावरती संपूर्ण नियंत्रण, त्याची नियुक्ती हे राज्य सरकार करतं. मग ते काय करत होते? म्हणजे दोघंही एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत. आता असं धरा की महापालिकेमध्ये सत्ता समजा शिवसेनेची आली आणि शिवसेनेची स्वबळावरती सत्ता आली स्वतंत्रपणे निवडणुका लढून, तर मग भारतीय जनता पक्ष काय करेल की विरोधात बसून शिवसेनेवरती आरोप करेल, पारदर्शकतेचा आग्रह धरेल तथाकथित. आणि जर दोघेही सत्तेमध्ये एकत्र आले
तर ही पारदर्शकता जी आत्ता सत्तेत असताना ही दिसली नाही ती आता दिसेल याची ग्वाही काय, याची खात्री काय? कारण भारतीय जनता पक्षाच्या स्टँडिंग कमिटीमधल्या नेत्यांनी काय केलं आत्तापर्यंत हा प्रश्न लोक विचारतील ना. आणि म्हणून हे सगळं नाटकबाजी आहे, हे सगळं ढोंग आहे. पारदर्शकता जर असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अनेक कंत्राटांमध्ये जरी कोणी निर्दोष सुटले असले तरी अनेक कंत्राटांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या एक्सपोज झाले हे सरकार. तिथे पारदर्शकता कुठे दिसून अगदी आलेली आहे? पारदर्शकतेचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि आजच्या अनिल परब यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सुद्धा हाच मुद्दा त्यांनी अधोरेखित खरं म्हणजे केला. आणि युती जर तुटली तर बहुतेक याच मुद्द्यावरनं किंवा या शब्दावरून तुटू शकते असं खरं म्हणजे चित्र आहे. सांगलीतनं प्रेक्षक आपले बोलतायत. वैभव निकम, वैभव निकम, काय म्हणणं आहे तुमचं युतीच्या संदर्भातलं? वैभव निकम बोला. हा हा हॅलो. हा बोला वैभव निकम बोला. युती ही झाली नाही पाहिजे, कारण युती कसा आहे, शिवसेना आणि भाजप आतापर्यंत निवडणुकीपर्यंत युतीची बोलणी करतात आणि त्यानंतर जागा वाटपामध्ये फिसकटली हे अशी कारणे दाखवून वेगळे लढतात आणि नंतर शिटा जेव्हा निकाल लागतो, निकाल लागल्यानंतर एकत्र येतात सत्तेसाठी. तर त्या शिवसेना आणि भाजपवाल्यांनी काय करायला पाहिजे, वेगळं लढायला पाहिजे. कुणाची ताकद किती आहे ते त्यांनी जाऊन दिलं पाहिजे. अगदी अगदी आणि कुणाची शिटा जादा लागते त्यांची सत्ता येईल. बरोबर. वैभव निकम, तुमचा मुद्दा पोहोचला, तुमच्या भावना आणि तुमचं मतही पोहोचलं. ते जसं म्हणतायत की काय वेगळं लढा, तुमची ताकद दाखवा आणि मुळात पक्षवाढीसाठी स्वतःला सिद्ध करण्याची आवश्यकता आहेच आहे. आणि मगाशी आपण जसं बोलतो की पारदर्शकतेचा सुद्धा मुद्दा आहे, त्याच अनुषंगानं मला वाटतं या वैभव निकम यांच्या स्टेटमेंटकडे सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. कसं पाहतात? वैभव निकम म्हणाले की ताकद दाखवा, हे ठीक आहे, पण समजा असं करा की स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या आणि त्यामध्ये दोघांना बहुमत मिळणं कठीण आहे ना. दोघांना एक स्वबळावरती बहुमत मिळणं, समजा शिवसेनेला स्वतंत्रपणे निवडून इतक्या जागा मिळणं की ज्यामध्ये पालिकेत सत्ता येईल आणि भाजपाला, हे अशक्य आहे. एक कल्पनेच्या पलीकडचं आहे. मिळाले तर आनंद आहे, पण ते मिळणं हे खूप कठीण असताना समजा नाही मिळालं ते, तर दोघांना एकत्र यायला लागेल. मग काय करतील? शिवसेनेला समजा जागा अर्धवट अशा काही मिळाल्या तर राष्ट्रवादीबरोबर शिवसेना जाईल का, काँग्रेसबरोबर जाईल का, हे बघायला पाहिजे ना तुम्ही. आणि माझं असं म्हणणं आहे की जर स्वतंत्रपणे त्यांना निवडणुका लढवायच्या असतील तर त्याचं लॉजिकल कन्क्लुजन काय सगळ्या महाराष्ट्रात, तर महाराष्ट्र सरकारमधनं शिवसेनेने बाहेर पडावं. शिवसेना बाहेर पडले नाही तर भाजपने सांगायचं की आम्हाला सरकार चालवायचं नाही, काय करायचं ते करा, शिवसेना तुम्ही सरकार चालवा, काही करा तुम्ही त्याच्यामध्ये, असंच भाजप म्हणू शकते. पण तसं ते म्हणणार नाहीत, कारण हे अतिशय हे सगळं प्रॅक्टिकल पॉलिटिक्स चाललेलं आहे आणि या सगळ्या गिमिक्स आहेत चाललेल्या. हे दोघांचेही आरोप प्रत्यारोप झाले. आता तुम्ही बघा की समाजवादी पक्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये जे चाललेले त्या सगळ्या गेल्या महिन्याभरामध्ये समाजवादी पक्षच सगळ्या लाईमलाईटमध्ये आहे. आता ते एकत्र आले, ते आधी जेव्हा फूट पडायचे हे होते तेव्हासुद्धा ते म्हणाले की आम्हीच येऊ, आणि आता ते म्हणतात की आम्ही अखिलेश हाच समाजवादी पक्ष आहे आणि आम्हीच निवडून येऊ. म्हणजे ऑपोजिशनची जी काही स्पेस होती, ऑपोजिशनचे कोणते नेते आहेत, काय त्यांच्यात वाद चालला आहे, त्यांचा प्रचार कसा चालला आहे, मीडियामध्ये येतच नाही आहे. ऑपोजिशनची स्पेस जी आहे ते सगळं या समाजवादी पक्षानेच व्यापून टाकली आणि त्याचा त्यांना फायदा मिळेल. तेच इथे महाराष्ट्रात होईल अशी शक्यता आहे. बरोबर. याच संदर्भामध्ये आपण बोलूया. एक आणखीन आपण फोन कॉल आपण घेऊया. योगेश पवार बोलतायत पुण्यातनं. योगेश पवार, काय तुमचं म्हणणं आहे युतीच्या संदर्भामध्ये? नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. युती करता परत एकत्र, तर युती करणे किंवा न करणे याच्यात तर मला काय असं वाटत नाही की यांनी एकतर यांचा शिवसेनेचाच महापौर असावा किंवा महापौर असावं, कारण हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी करतात हे मला असं वाटतं. युती होऊ नये असं वाटतं तुम्हाला? तर युती करावीच नाहीये. जर करावी तर ते टिकावं, नाही तर काय नुसतं लोकांना दाखवण्यासाठी करावी नाही. लोकांना दाखवण्यासाठी युती करू नये, केली तर ती टिकण्यासाठी करावी असं योगेश पवार म्हणतात. अत्यंत महत्त्वाचा खरं म्हणजे मुद्दा आहे. आणि मगाशी हेमंत देसाई तुम्ही जसं म्हणता हे सगळं गेमिक्स आहे, हा दिखाऊपणा आहे. आणि जसं ऑपोजिशनची जी स्पेस माध्यमांमधली सुद्धा आहे ती कमी करण्यासाठी, चर्चेतली स्पेस कमी करण्यासाठी अशा स्वरूपाच्या खेळी या राजकारणामध्ये ह्या वारंवार केल्या जातात. कसं पाहतात तुम्ही की आता आज सुद्धा जी चर्चेची फेरी खरं म्हणजे झाली, चर्चेची फेरी म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्याच नेत्यांची ती बैठक झाली आणि त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवरती त्यांनी विचारविनिमय केला आणि त्याच्यानंतर माध्यमांशी जेव्हा अनिल परब बोलले तर त्यांनी हाच मुद्दा कुठेतरी न कळतपणे किंवा कळत, ज्याला आपण कळत न कळत म्हणूयात, तो अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. आणि तो जो मगाशी आपण शब्द वापरला, पारदर्शकता, पारदर्शी कारभार, याच मुद्द्यावरती कुठेतरी युती अडू शकते, असं होऊ शकतं. हेमंत देसाई,
एकूण आता फॉर्म्युलावरती सुद्धा आपण बोलूया, कारण आत्तापर्यंत असं होतं की निवडणुका म्हटल्यानंतर आत्तापर्यंत आपण पाहत आलोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच ह्या जागा वाटपाच्या चर्चा व्हायच्या, बैठका व्हायच्या, अगदी आठवडाभर 10 दिवस 15 दिवस त्या चर्चा चालायच्या आणि मग शेवटच्या क्षणाला आघाडी घोषित केली जायची, त्यांचं जागा वाटपाचा सूत्र जे आहे ते सांगितलं जायचं. कुठेतरी तीच परंपरा आता शिवसेना भाजप जोपासते का, काय वाटतंय? मी कुठलाही पक्ष सत्तेमध्ये आला आणि आघाडी करायची असेल तर जी प्रोसेस असेल त्याचप्रमाणे हे चालणार. आता याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा युक्तिवाद काय आहे की आमचा आग्रह पारदर्शकतेसाठी आहे आणि जर पारदर्शकतेच्या मुद्द्यावरनं शिवसेनेने युती करण्याचं नाकारलं तर हा पक्ष भ्रष्ट आहे, हा इतके वर्ष भ्रष्टाचारी कारभार करत होता महापालिकेमध्ये, आमचा याला विरोध आहे हे सिद्ध होईल त्याच्यामुळे. आणि त्यामुळे अनिल परब असतील किंवा संजय राऊत काय म्हणतात की आमच्या अटींवरती आम्ही युती करू. आता हे आमच्या अटींवर वगैरे हे संजय राऊत वगैरे हे सगळं दडपण आणण्याचा भाग आहे. प्रत्यक्ष निर्णय जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर, उद्धव ठाकरे 2-3 लोकांबरोबर जे काही अत्यंत विश्वासातले आहेत त्यांच्याबरोबर घेणार आहेत. पण हे इकडे वातावरण निर्मिती करायची का आम्हाला काही आवश्यकता नाही, तुम्हाला करायची असेल म्हणून आम्ही चर्चेला आलेलो आहेत, आम्हाला तिची काही गरज वाटत नाही, असंच दाखवण्याचा प्रयत्न आहे. अगदी एक फोन कॉल फक्त आपण घेऊयात हेमंत देसाई आणि मग आपण परत बोलूया. भुसावळमधनं बोलतायत किशोर आंबोले. किशोर आंबोले बोला, काय म्हणणं आहे तुमचं? टीव्हीचे आभार मानतो की त्यांनी अशी लाईन चालू केली की बुवा प्रत्यक्ष सर्वसामान्य माणसं सुद्धा मत तुम्ही जाणून घेत आहात, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि हा जो प्रश्न तुम्ही दाखवलेला आहे की बा युती व्हावी की नाही व्हावी, तर माझं असं पर्सनल मत आहे की युती व्हायला पाहिजे. कारण काय की महाराष्ट्राची याची फार गरज आहे. पण हे जे युतीचं प्रकरण जे चाललेलं आहे की बुवा व्हावी की नाही व्हावी, तर एकमेकांवरती ताशेरे उडवू नये अशी एकमेकांवरती, पण चांगलं काम करून त्यांनी दाखवावं महाराष्ट्राला अशी माझी विनंती आहे. बरोबर, चांगलं काम करून दाखवायला पाहिजे अशी विनंती किशोर आंबोले करतायत. आणि खरं म्हणजे हेच आव्हान आत्ता राजकीय पक्षांसमोर आहे, सत्तेतल्या शिवसेना भाजपसमोर आहे की आपण चांगलं काम करून दाखवायला पाहिजे. आणि जी शिवसेनेची पूर्वी टॅगलाईन होती की करून दाखवलं, हे करून दाखवलं हे सिद्ध करण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे आणि त्यासाठी म्हणून युती होण्याची अपेक्षा हे किशोर आंबोले व्यक्त करतायत. हेमंत देसाई, आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे खरं म्हणजे आपण आलेलो आहोत. एकूण सूत्र आपण जर पाहिलं युतीचं, जसं आपण म्हटलं की गिमिक्स आहे, ही सगळी ठरवलेली, ज्याला आपण फिक्सिंग म्हणूया एका अर्थानं, ती फिक्सिंग आहे. आणि यातून शेवटी काय निष्पन्न होणार आहे, कसं पाहतात तुम्ही त्याच्याकडे? नाही, मला असं वाटतं की शिवसेना भाजपमधले आरोप प्रत्यारोप, काँग्रेस राष्ट्रवादी काय म्हणतील ते सगळं बाजूला ठेवलं तर या शहराचा अजेंडा जो आहे, आपण आता मुंबई महापालिकेवरती जर चर्चा केली तर शहराचा अजेंडा काय आहे की गेल्या काही वर्षामध्ये करून दाखवल्याच्या ऐवजी चरून दाखवले हे सिद्ध झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार 100% झालेला आहे. जन्म मृत्यूचा दाखल्यापासून ते झोपडपट्ट्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यापर्यंत, सार्वजनिक दवाखाने जे महापालिकांचे आहेत ते नीट चालवले जात नाहीत, महापालिकेच्या इस्पितळांची एकूण असलेली दुरवस्था, BESTचं जे काही एकूण जे चाललेलं आहे गाडा, रुतलेला गाडा, असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्याऐवजी काहीतरी नाईट लाईफ असतील किंवा पेंग्विन पक्ष असतील या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला आहे. तेव्हा शहराचा जो अजेंडा आहे, जो प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित तिथे येत आहेत, रेल्वेमधली गर्दी वाढते, स्टेशनच्या जवळच्या फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत आणि मुख्य म्हणजे पदपथ मोकळे केले जात नाही, झोपडपट्ट्या वाढत आहेत, सर्वसामान्य जो कर भरतो नागरिक त्याला त्या प्रमाणामध्ये सेवा मिळत नाहीत. तेव्हा याच्यावरती भ्रष्टाचार कमी होणं आणि या सेवा रास्त दरामध्ये कार्यक्षम पद्धतीने मिळणं, हा जो शहराचा जो अजेंडा आहे, हे शहर वाढतं आहे, विस्तारित होतं आहे, आधुनिक होतं आहे, त्या शहराच्या समस्या ज्याला नीट जाणून खोलवर त्याचा विचार करून त्या सोडवण्याचा जो प्रयत्न करेल. एक शेवटचा फोन कॉल आपण घेऊयात हेमंत देसाई. जीवन बांगर बोलतायत मुरबाडमधनं. जीवन बांगर बोला, काय म्हणणं आहे तुमचं, काय मत आहे? हॅलो. हा बोला बोला, जीवन बांगर बोला. हॅलो. जीवन बांगर, आवाज पोहोचतो का तुमच्यापर्यंत? हा बोला सर. हा, काय तुमचं मत आहे युतीच्या संदर्भामध्ये? युती व्हायला पाहिजे की नाही? युती झालीच पाहिजे, सेना आणि युती झालीच पाहिजे. युती झालीच पाहिजे असं जीवन बांगर बोलता आहेत. हेमंत देसाई, आत्तापर्यंत आपण जे काही फोन कॉल्स घेतले त्याचं जर आपण प्रमाण पाहिलं तर बहुतांश प्रेक्षक जे काही आत्ता आपण फोन कॉल्स ऑन एअर घेतलेले आहेत, प्रत्यक्ष फोन कॉल्स आपल्याकडे बरेचसे आले आहेत, पण जे ऑन एअर आपण घेतलेले आहेत त्यातले फोन कॉल्स आपण जर पाहिले तर बहुतांश लोक असं म्हणतात की युती झाली नाही पाहिजे आणि स्वतंत्रपणे हे दोन्ही पक्ष लढायला हवेत
आणि काही जणांचं म्हणणं स्वाभाविक आहे की युती व्हायला पाहिजे कारण त्यांच्यासाठी उपयोगाचं आहे. हाच प्रश्न आपण ई सकाळ ही जी आपली सकाळची वेबसाईट आहे ई सकाळ याच्यावरती सुद्धा हा प्रश्न आपण विचारलेला होता आणि त्याचा जो एकूण कल दिसतो आहे त्याच्यामध्ये 68% लोक जे आहेत ते म्हणतात की युती नको आणि 32% लोक युती हवी असं म्हणतात. आणि हाच प्रश्न आपण आपल्या साम टीव्हीच्या ट्विटर हँडलवरती सुद्धा विचारलेला होता. जे ट्विटरचं पोल असतं त्याच्यावरती सुद्धा आपण हा प्रश्न विचारला होता. त्याचा रिझल्ट असा आहे की 77% लोक युती नको असं म्हणतात आणि 23% लोक युती हवी असं म्हणतात. म्हणजे एकूणच युती हवी असं म्हणणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते कमी दिसतं आहे. हे प्रमाण कमी का, काय नेमकं तुमचं निरीक्षण आहे? कारण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आता कार्यक्रमाच्या आपण आहोत, अगदी 1 मिनिटाचा सुद्धा वेळ थोडक्यातच उत्तर देतो. थोडक्यामध्ये तुम्ही सांगा. ज्यावेळी नरेंद्र मोदींचं सरकार स्थापन झालं त्यावेळी शिवसेनेला जागांवरनं खात्यांवरनं किंवा आमचा अपमान झालेला आहे याच्यावरनं पहिल्यांदाच त्यांचं मतभेद झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना सत्तेत आल्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेला महत्त्वाची खाती मिळाली नाहीत. शिवसेना आणि भाजप यांच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड विसंवाद होता. भाजपच्या काही मंत्र्यांवरती शिवसेनेने आरोप केले, सामनामधनं जबरदस्त आरोप होत होते आणि त्याला प्रत्युत्तर भारतीय जनता पक्ष पूर्वी प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत नव्हता, पण प्रत्युत्तर द्यायला लागला भारतीय जनता पक्ष. आणि माधव भंडारींना तर काही माधव भंडारी आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे यांच्यात मोठी जंगी सामना आला. किरीट सोमय्याने यांचा जंगी सामना आला. थोडक्यामध्ये ही युती जी आहे जे महाराष्ट्रात दिसते किंवा केंद्रात दिसते ती वरवरची आहे, ते मनोमिलन झालेलंच नाही आहे. आणि असं नातं जोडण्यापेक्षा स्वतंत्र व्हावं, त्यांनी वेगळं व्हावं दोघांनी, असंच सर्वसाधारण लोकांना वाटते. कारण हे नाटक लोकांना पसंत नाही आहे हे याच्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे. आणि म्हणून लोक म्हणत आहेत की आता तुम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढा, जे काय करायचं आहे तुम्ही स्वतंत्रपणे करा, एकत्र येऊ नका. याचा अर्थ असा आहे की ही जी युती किंवा महाराष्ट्रात आणि केंद्रात झाली त्या युतीचं ज्या प्रकारे कामकाज चालले ते लोकांना पसंत नाही आहे. ह्याच्यावरनं 2019 साली जेव्हा निवडणुका होतील महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये तेव्हा लोक या गोष्टीचा विचार करतील. हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना लक्षात घेतलं हे दोन्ही पक्षांनी हा जो मुद्दा आहे हा खरं म्हणजे गांभीर्यानं पाहायला पाहिजे की मुळात आपण युती करायची तर ती कायम टिकवायला हवी आणि जर करायचीच नसेल तर मात्र स्वतंत्रपणे लढलं पाहिजे आणि आपापल्या पक्षाची जी काही ताकद आहे ती निवडणुकीच्या माध्यमातून दाखवली पाहिजे. हाच खरा म्हणजे एकूण सूर आत्ताच्या पूर्ण चर्चेमध्ये होता. मी सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमामध्ये फोन कॉल्सद्वारे स्वतःचं मत नोंदवलेलं आहे. आमच्यापर्यंत तुमचा विचार जो आहे, तुमचं मत जो आहे जे आहे ते तुम्ही पोहोचवलेलं आहे. हेमंत देसाईंचे सुद्धा मी आभार मानतो. एकूण विश्लेषणाच्या अनुषंगानं युती व्हायला पाहिजे की नाही या अनुषंगानं त्यांनी काही मांडणी केलेली आहे. याच संदर्भामध्ये आपल्याला वारंवार बोलायचं आहे कारण आता महापालिकेचं वातावरण आता जसजसं तापत जाईल तसतसं याच्यावरती वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगानं आपल्याला बोलायला लागेल. आज चर्चेचा समारोप आपण करत असताना या सगळ्या मान्यवरांचे, सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानूया. उद्या पुन्हा भेटणार आहोत आपण रात्री 8 वाजता. तोपर्यंत नमस्कार. मुंबईच्या बाबतीतला राजकारणाचा समज हा केवळ पेग, पेंग्विन आणि पार्टी एवढ्या पुरताच राहिलाय की काय? आता आपली लढाई कोणाची आहे? निजामाच्या बापाची.